वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही ब्लॉग स्टार्ट करते। आम्ही चाललो आहे ॲक्च्युली अक्कलकोट आणि तुळजापूरला। तर आमचं काल अचानक ठरलं आणि मग आज आम्ही निघालो, मस्त पटपट आवरलं काय। आता आम्ही निघतोय सकाळचे 6 वाजले। तर बघू पुढे काय होतं काय नाही, तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मस्त ब्लॉग होणार आहे। तर आता आम्ही जस्ट समृद्धी हायवे पार केला आहे आणि आता आम्ही एका ठिकाणी मस्त खायला थांबलेलो, नाश्ता वगैरे केला, छान भजे पाव आणि खूप छान गावाकडची आठवण झाली। आता आम्ही अक्कलकोटला चाललो आहे पहिले तर, आणि आज तर दिवस मोस्ट ऑफ दी जर्नी आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये। तर गाईज आता आम्ही इथे एका शेतात थांबलो होतो थोडं फ्रेश वगैरे व्हायला, आम्हाला बोर झालेलं गाडीमध्ये। तर इथे ना भेटलं आहे काय मम्मी, रामफळ। आणि हे आता रामफळ तोडता आहात। खूप मस्त शेत हे बघा, असं असतं ते मधून ते पडलं एक, ते पक्षीने खाल्लेलं आहे। आम्ही बोर झालेलो गाडीत खूप जास्त आणि ऊन पण खूप आहे, मग आम्ही थोडा विचार केला की आपण फ्रेश होईल शेतामध्ये, मग आलेलो आम्ही। भारी वाटते खूप जास्त। अजून आम्हाला जायला तरी पण 4 ते 5 तास आहे अजून पोचायला। पहिले आम्ही अक्कलकोटला जाऊ, ते दर्शन घेऊ, वटवृक्षाच्या मंदिरामध्ये जाऊ, नंतर समाधी स्थळावर जाऊ आणि दर्शन वगैरे झाल्यावर मग आम्ही रात्री जाणार आहोत तुळजापूरला। सो येस, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। आणि हो, आम्ही म्हणजे आता आज आहे सॅटरडे, तर आम्ही सकाळी निघालेलो आणि संडेला संध्याकाळपर्यंत आम्ही घरी येऊन जाऊ। तर आम्ही म्हणजे कसे एक्सपेन्सेस मॅनेज केले किंवा काय कशी ट्रिप झाली, ती एक्सपेन्सेसवर एक बनवणार आहे मी ब्लॉग सेपरेट, तर तो पण नक्की बघा। पहिले तर हा ब्लॉग कंटिन्यू करा, मी पुढे भेटेलच। खाली गेली आणि मम्मी पण खाली गेलेली। आता हे मम्मी कोणी आलं तर खूप बोलेल, चला ना। बघा हे दुसऱ्यांच्या शेतामधलं असं घेताय, बघा 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 गाईज। जर हे शेत कोणाचं असेल तुम्हाला माहिती असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा, यांनीच तुमच्या शेतातले रामफळ घेतले। रामफळ किती लागलेले आई बघा, माझी आजी बघा खाली या लवकर चला। आई चल, पप्पा थांबले। एवढे काही रामफळ तोडले यांनी। आता आम्ही मस्त रामफळ खाऊ गाईज, चलो आगे मिलते हैं। माझी आजी बघा, तुम्हाला दिसते का आई? काय सांगशील, रामफळ कसं लागतं? रामफळ एकदम रामाचं फळ आहे आणि छान गोड लागतं आणि ते खाल्लंच पाहिजे वर्षातून एकदा तरी, म्हणून आम्ही घेतले दुसऱ्यांच्या शेतातून। आता आम्ही इथे बसलेलो आहे कारण की एक मोठं रिझन आहे। आम्ही आता म्हणजे आमचं पेट्रोल संपलेलं, तर आम्ही पेट्रोल भरलं गाडीत आणि पेट्रोल पंप भारत पेट्रोलियम आहे तुळजापूरच्या थोडंसं मागे। तर तिथं पेट्रोल भरलं आणि पेट्रोल भरल्यावर आम्ही गाडी स्टार्ट करायला बघितली तर गाडी स्टार्टच होत नाही आहे। हे मेन रिझन आहे। परत अपडेट द्यायला मी आलेली आहे। आता मोटर आमच्या गाडीची खराब झाली होती फ्यूलच्या टँकमधली, सो आता ती चेंज करायला म्हणजे चेंज वगैरे चालू आहे तिकडे प्रोसेस। आम्ही बसलो आहे। सो काय, आता आम्ही चेंज वगैरे केलं सगळं आणि आता आम्ही घरून ना मस्त दशम्या वगैरे, कोबीची भाजी, चटणी छान बांधून आणलं, तर मग इथेच आम्ही खाऊन घेतलं रिकामा टाइमपास करण्यापेक्षा। मग आता आम्ही विचार करतो की आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला जाऊ की तुळजापूरला जाऊ। तर ते नाना ठरवतील, आमचे नाना ठरवतील, म्हणजे माझे पप्पा ठरवतील आता काय करायचं। कारण मग आता खूप वेळ झाला, आता 3 वाजून गेले, मग जात अजून जास्त वेळ होईल। त्यात आम्हाला उद्या परत रिटर्न पण जायचं नाशिकला। स्वतः आम्ही ठरवतो काय होईल काय नाही, पुढे तुम्हाला कळवतो ब्लॉगमध्ये। नाना म्हणतील ते पूर्व दिशा होईल आमची, नाना म्हणतील अक्कलकोट, तुळजाई तुळजाई। ठीक आहे। आणि तिकडे गाडीचं काम चालू, तुम्हाला दिसते का? बघा तिकडे मम्मी आहे, पप्पा आहे। खराब ऍक्च्युली त्याची मोटरचा विषय। ये गाईज, गाडी चालू झाली। भेटू आम्ही परत अपडेट द्यायला मीच येईल तुमच्यासाठी, बाय। ऍक्च्युली ना गाडीचा विषय असा झाला होता, त्याची मोटर काय बोलले पप्पा, काय झालं होतं गाडीचं? फ्यूलच्या टँकमधली मोटर खराब झाली, मग त्यांनी ती रिपेअर वगैरे केली, झालं ओके, ऑल डन।
टाकल्याशिवाय गाडी चालवणी होत ना. गाईज माझ्या आजीचा प्रश्न उत्तर नक्की कमेंट करून सांगा. पेट्रोल चालू केलं टाकल्याशिवाय गाडी चालू होते की नाही, हा माझ्या आजीचा एकदम मासूम प्रश्न आहे. ॲक्च्युली अजून ते लोक बोलले की कदाचित असं पण असू शकतं की पेट्रोलमध्ये काही कचरा वगैरे अडकला असेल तर त्याच्यामुळे पण असू शकतं काही. तर मग आता आम्ही तेच थोडं पेट्रोल फिल्टर केलं आणि मग ते परत भरतोय. आता आमचं डन झालं. सगळ्यांना आम्ही हा जार घेऊन आलेलो आहोत. हे बघा इथं जार ठेवलाय, मागे सगळ्या आमच्या बॅगा वगैरे. आमचा उतरवला संसार खाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आई तुळजाभवानी. सगळं झालंय आता, ऑल डन झालंय. मम्मी तिकडे थोडी वॉच ठेवते आणि पप्पा पण आता आले आहेत. आता होप सो छान होईल सगळं ऑल ट्रिप. माहित नाही कसं काय झालं पण एक गाडी चुकलं होतं ते तिकडून आलोच आपण अक्कलकोट. हा, तर आमचं आता गाडीचं वगैरे प्रॉब्लेम सगळं सॉल्व्ह झालंय. आता आम्ही चाललोय तुळजापूरला. मग आम्ही सकाळी उठून अक्कलकोटला जाण्याचा प्लॅन करतोय. आता आम्ही सध्या तरी तुळजापूरला चाललोय. मग पुढे काय होतं तुम्हाला दाखवतो. ओके, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. स्टे विथ अस. आहोत जस्ट तुळजापूरला आलोय. म्हणजे आता पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे आणि आता बॅग्स वगैरे घेऊन आम्ही निघतोय तिकडे मंदिराकडे. आम्ही नेहमी ज्या ब्राह्मणांच्या घरी राहतो तिथेच आज पण जाणार आहे. मी डिटेल्स त्यांचे डिस्क्रिप्शनमध्ये देईल. कारण आम्ही व्हायच्या पण आधीपासून पप्पा ते तिथे जाता. 2002 पासनं आम्ही खूप आधीपासून त्यांच्याच घरी जातो. तिथे अभिषेक वगैरे सगळं, थाळी वगैरे सगळं तिथे आपल्याला भेटतं अभिषेकची. आणि रूम्स पण छान आहे, स्वच्छता पण आहे. तर मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि रिकमेंड पण करेल. तुम्हाला दाखवते. असं एकदम ॲस्थेटिकवाला रूम नाही आहे पण खरंच छान आहे. तुम्ही एकदा आलात ना तर नक्की व्हिजिट करा. तर येस, आता आम्ही उतरलो तर मी बॅग्स वगैरे घेऊन तिकडे चाललो आहे. मी तुम्हाला दाखवते पुढे. मी ना इकडे जे ह्या पुजाऱ्यांच्या घरी चाललो आहे जिथे मी तुम्हाला बोललेली. ते हे बघा, ही पाटी आहे ना, श्री अविनाश बळीराम धट हे पुजारी आहेत. यांच्या घरी आम्ही कंटिन्यू जातो जेव्हा पण तुळजापूरला येतो. देवी आईचं मंदिर आहे, मी नंतर दाखवते तुम्हाला. हे म्हटलं तर बाथरूम वगैरे आता असलेले नाही आपल्याला बाहेर आहे चालतं. पाठी घ्यायची, हे घ्यायची काय करायची गादी आहेत त्याच्यात. बाथरूम आतमध्ये आहे. 200 रुपये तिकीट काढलं बरोबर तर तुम्हाला इथून दर्शन होते बरोबर. पण नुसतं दर्शन होते बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही 7ला जर तिथं पोचलं तर हे तो तुम्हाला कपडे गोळा करून मुलगा अभिषेक घालतो. चालेल, आपण केलेलं ते तसंच करू. आपण पहिले घालायचो नाही का सकाळी जाऊन ते पायाच्या तिथे थोडं लांब. तर तसं झालंच नाही कधीच अभिषेक. मग त्याच्यासाठी यांना फोन करू. बघू आता हे सध्या ती घ्या रूम. आता बाकी दुसरी मध्ये बसाही का मध्ये मध्ये बसतो लवकर तुम्ही लगेच 7ला चांगली 7:30ला अभिषेक करून टाकतो. 18 तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, आता रेडी पण झालो. आता आम्ही चाललोय अभिषेकला संध्याकाळच्या देवीच्या. संध्याकाळच्या 7 वाजेचा अभिषेक आहे. तर आता आम्ही निघालोय. त्यांनी आम्हाला सगळी थाळी रेडी करून दिली आहे आणि दही पण दिलंय छान. सो येस, हे आहे आमच्या अभिषेक थाळीमध्ये. श्रद्धाचा लुक बघा. चलो, आता ऑलमोस्ट खूप लोकांचे आहेत अभिषेक आणि त्यांच्यामध्ये आम्ही पण आहे. चलो, आम्ही मंदिराच्या समोर आहोत, प्रवेशद्वाराच्या समोर. आणि लगेचच आम्ही दर्शनाला जातोय. मी गजरा वगैरे घेतोय आणि आता आम्ही ते प्रवेशद्वाराच्या समोर उभं आहे अगदी. आम्ही लोक आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचतोय आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. धर्मदर्शन निघालोय आम्ही. गर्दी थोडी कमी आहे, पुढे जाऊन कळेल किती. आता आम्ही दर्शनाला चाललोय संध्याकाळच्या अभिषेकाला.
आहे बऱ्यापैकी गर्दी आहे. दर्शनासाठी थांबलेलो आहे. आमची इथे थाळी वगैरे सगळं रेडी आहे. तर गुरुजींची वाट बघतो आम्ही इकडे गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या. आरती झाली आहे आणि मम्मी आता पाठ वाजतीये. कारण आम्हाला अभिषेकला खूप जास्त वेळ आहे. मग आम्ही पहिले पाठ वगैरे मम्मीने वाचून घेतला. मग आता आम्ही जाऊ दर्शनाला. आता जस्ट आमचा अभिषेक झालाय आणि आता आम्हाला प्रसाद मिळालाय. आम्ही सगळ्यांनी प्रसाद खाल्लाय. खूप छान होता प्रसाद, स्वादिष्ट एकदम. देवीच्या पायाजवळचा प्रसाद छान आता आम्ही आरती करतो. आरती झाल्यानंतर आलो. आता हा देवीचा कळस आहे. आम्ही पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पण मारून झाल्या आमच्या. खूप प्रसन्न वाटते, खरंच छान वाटते. तर आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही घरी आलो, म्हणजे रूमवर आलो आणि फ्रेश वगैरे झालो. खूप सुंदर दर्शन झालं आणि खूप जवळून दर्शन झालं मेन म्हणजे. आणि खरंच भारी वाटलं. तर आज आता आम्ही चाललोय, आलो रूमवर फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही परत चाललोय मंदिरात. आम्हाला ते मम्मीला काहीतरी परडी भरायची देवी, मम्मीला परडी भरायची देवीची. आणि आम्हाला थोडी शॉपिंग म्हणजे असंच काय बांगड्या बिंगड्या कानातले वगैरे बघू काहीतरी. तर आम्ही चाललो रिटर्न, फ्रेश वगैरे होऊ. आता घरचेच साधे कपडे घातले, चेंज वगैरे केलं सर्व. तर मग नंतर जेवायला पण जाणार आहे आम्ही. तर मी पुढे दाखवतो तुम्हाला. ओके. आणि हो, खरंच तुम्ही ह्या गुरुजींकडे संपर्क करा. खूप सुंदर अभिषेक पण होतो. जाऊन देवीचं दर्शन पण होतं. आम्ही लिटरली 10 ते 15 मिनिटं आम्ही उभं होतो देवीचं समोर. आणि ही बघा देवी. आय थिंक हे ब्लर दिसेल आता. आम्ही घरी रूमवर गेलेलो आणि आता परत आलेलो आहे मंदिरात मम्मीसाठी. मम्मीला परड्या भरायच्या आहे देवीच्या. तर आता गर्दी खूप जास्त कमी झाली. पहिले खूप जास्त गर्दी होती माझ्यासोबत. आमच्यासोबत आमची आजी पण आली. आजी मागे राहिली आहे. हॅलो हॅलो कर. हाय कर. हाय कर. जस्ट बांगड्या घेतल्या तुळजापूरच्या. सर्वांना प्रसाद म्हणून एक बांगडी द्यायला. आणि आता आमचं पडा वगैरे सगळं भरून आम्ही रिटर्न बाहेर आलो. आता आम्ही चाललो जेवायला. आता पप्पांना भेटतो आम्ही जेवायला. आम्ही आलो आहे हॉटेल अशोकाला जेवण करायला. आणि तर ऑर्डर देतो आहे. रात्रीचे 10 वाजले. आणि बघू कसं आहे टेस्ट वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही. काय आम्ही याच्या आधी पण खाल्लेलं आहे. याच्या आधी पण आम्ही अशोकाला आलो. जेव्हा तुळजापूरला आलो तेव्हा आम्ही अशोकालाच येतो. टेस्ट एक नंबर आहे. तुम्ही पण आले तुम्ही नक्की व्हिजिट करा हॉटेल अशोका. तुम्हाला मंदिरापासून आता खातो नाही म्हणजे आता खूप दिवसानंतर आलो ना म्हणून बोलते. मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्स. पनीर अंगारा आणि शेवभाजी ऑर्डर केलेली. मी खाऊन बघितली. टेस्ट तर खूप छान आहे. आणि बाकी सर्व जेवतात. आता जेवण झालं आहे आमचं. आणि आता आम्ही ऑर्डर केली व्हेज दम बिर्याणी. ती ओपन नाही केली अजून. पण खूप झणझणीत भाज्याला झणझणीत खूप छान जेवण झालं आहे. येस वगैरे व्यवस्थित मस्त झालं आहे. आणि आता आम्ही इकडे गाडीकडे आलेलो. आम्हाला आमच्या बॉटल्स वगैरे भरायच्या होत्या. आम्ही जार आणलेला तो. आणि आमचा झोपण्यासाठी ब्लँकेट वगैरे ते पण आम्ही घ्यायला आलेलो. पप्पा मी आणि श्रद्धा. आता आमचं ते पण घेऊन झालंय. पप्पा मी आणि श्रद्धा नाही, फक्त श्रद्धा एवढे ब्लँकेट घेऊन चालली. नाही माझ्या हातात बॉटल आहे. आणि हे आहे पप्पा. सो यस आता आम्ही चाललोय. तर गाईज आता मी ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून.
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय बाय.